येवल्यात पुलाभावी नदीतून धोकादायक प्रवास, नदी पार करताना जीवघेणी कसरत। येवला तालुक्यातील मातुलठाण येथील कातुरी वस्तीलगत राहत असलेले शेतकरी आजही मूलभूत सोयींपासून वंचित आहेत। या वस्तीजवळून वाहणाऱ्या नारंगी नदीवर अद्याप पूल उभारण्यात आलेला नसल्याने शेतकरी, शालेय विद्यार्थी, दूध उत्पादकांना जीव धोक्यात घालून नदी पार करावे लागत आहेत। पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर ही परिस्थिती अधिकच भीषण बनते। पूल नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना दोरीचा आधार घेऊन नदी पार करतात। ही दृश्ये पाहताना देखील अंगावर शहारे येतात। गेल्या अनेक वर्षापासून मागणी करून देखील पूल होत नसल्याने पूल करून द्यावा अशी मागणी तेथील संतप्त रहिवासी करत आहेत। माझं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, तरी मला मळ्यामध्ये जाण्यासाठी रस्ता नाहीये, तरी खूप अडचण आहे। तरी मी ती माझी गाडी ना तिकडे मळ्यामध्ये लागेली, ती गाडी काढायसाठी मी इथं आलेलो आहे। एवढं पाणी असताना रस्ता होण्याच्या बाबत विनंती करतो मी गोरख लहरे, इथं मातुलठाण कातुरी वस्ती नारंगी नदी तीरावरती पाण्यामध्ये आम्ही उभा आहे। मी या ठिकाणची परिस्थिती आता तुम्ही समोर बघतच आहात। या ठिकाणी जे कुटुंब राहतात ते अक्षरशः पूर आल्यानंतर दोरीच्या साहाय्याने ये जा करावी लागते। ही इतकी जीवघेणी परिस्थिती आहे की शाळेतील मुलांना दूध, भाजीपाला, ॲक्सिडेंट पेशंट आहे आमच्याकडं, त्यांना सुद्धा दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी ने-आण करायला खूप परेशान होतं आहे। शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी ही जी परिस्थिती बघितल्यानंतर काय निर्णय घेऊन शासनाने त्वरित इथं काहीतरी पुलाचा बंदोबस्त करावा ही, आणि प्रत्यक्ष त्यांनी तहसीलदार वगैरे, भुजबळ साहेब, कोणी सार्वजनिक बांधकाम मंत्री वगैरे कोणी असतील त्यांनी प्रत्यक्ष कोणी इथं सदस्य वगैरे कोणी पाठवून पाहणी करून तत्काळ हा प्रश्न मार्गी लावावा अशी मी विनंती करतो।